भाईंदर पश्चिमेच्या मराठी माणसाला वारंवार घर नाकारल्याच्या तक्रारीनंतर युवक काँग्रेसने बुत्रा अँड बालाजी बिल्डर्सच्या स्कायलाईन प्रोजेक्टवर स्टिंग ऑपरेशन करून धक्कादायक प्रकार उघड केला आहे. मराठी भाषिक ग्राहकांना सरळ फ्लॅट नाकारणारी ही वागणूक समोर आल्यानंतर युवक काँग्रेसने संबंधित बिल्डरचे पितळ उघडे पाडले. या कारवाईत काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष सिद्धेश प्रकाश राणे, प्रवक्ता रवी खरात आणि महासचिव किरण परुळेकर सहभागी होते. स्टिंग ऑपरेशनचा पुरावा हातात घेऊन युवक काँग्रेस आता या बिल्डरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. युवक काँग्रेसने अशा मराठीद्वेषी प्रवृत्तीविरुद्ध कठोर भूमिका घेत इतर बिल्डर्सनाही इशारा दिला आहे. तसेच कुठेही मराठी माणसावर अशा प्रकारचा भेदभाव होत असल्यास तत्काळ युवक काँग्रेसशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नया प्रोजेक्ट बन रहा है, विरोध तक जा रहा है, तो यहाँ पे अलाउड रहेगा सब कम्युनिटी के लिए. ये वाला जो पट्टा है ना, थोड़ा वैसे ही बनाया हुआ है. एक्चुअली ये पूरा वेस्ट में देखेंगे ना तो 80% जो है गुजराती मारवाड़ी का होगी वेस्ट में ये वाला. किसी से बात करेंगे बात करने आपसे तो बात करके आपके हाथ में है तो आपसे बात करेंगे, किसी और से बात करेंगे नहीं करेंगे ना नहीं करेंगे. ठीक है सब बालाजी डेवलपर आणि भाईंदर वेस्ट में अलाउड नहीं है. यहाँ पे अलाउड ये लोकेशन थोड़ा वैसा है वैसा और क्राउड लोकॅलिटी वैसी है तो वो सबसे महाराष्ट्रातला मराठी माणूस कसा नामशेष केला जाईल किंवा कसं त्याला इथून घालवलं जाईल, महाराष्ट्रातनं कमी केलं जाईल, महाराष्ट्रातल्या शहरांमधून कमी केलं जाईल, त्याचं उदाहरण दाखवण्यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे. मी उभा आहे भाईंदर पश्चिमला माझ्या पाठी तुम्ही बघत असाल तर स्कायलाईन नावाची इमारत आहे. ही इमारत, या इमारतीत मी माझ्या काही सहकाऱ्यांसोबत गेलो होतो. इथे फ्लॅट घेण्यासाठी इथे कसं काय कोटेशन आहे किंवा इत्तंभूत त्याची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. इथे गेल्यानंतर असं कळतं की इथे मराठी माणसाला फ्लॅट नाही मिळणार. का तर इथे फक्त व्हेज लोकांना इथे फ्लॅट मिळणार, नॉनव्हेज खाणाऱ्यांना इथे फ्लॅट मिळणार नाही. कुठे तर महाराष्ट्रात कुठे मीरा भाईंदरला. म्हणजे मीरा भाईंदरला जर ही अवस्था असेल तर त्यांना आणखी मी प्रश्न विचारले की असं नेमकं का, आम्ही तुमच्या सिनियरशी बोलू का, बिल्डरशी बोलू का. तर त्याचं असं म्हणणं आहे, इकडच्या रिप्रेझेंटेटिव्हचं असं म्हणणं आहे की बिल्डरच मुळात जैन आहे. तर तो जैन बिल्डर आहे म्हणून हा जैन लोकांसाठी सोसायटी उभी केली, जैन मंदिर तिकडे आतमध्ये उभं करायचं आणि आपल्याच लोकांना डांबायचं. आणि इकडचे आमदारसुद्धा योगायोगाने जैन आहेत. तर ते योगायोगाने जैन नाही आहेत. कुठेतरी या भाईंदर वेस्टमध्ये या सगळ्या जे काही बिल्डर लॉबी या सगळ्यांच्या पाठीशी हे आमदार उभे आहेत, हे भाजपचे आमदार उभे आहेत. आणि हे सगळे मिळून कुठे ना कुठे स्वतःची वोट बँक जमा करायची, लोकांना स्वतःच्या इथे आणायचं आणि मराठी माणसाला इथून नामशेष करायचा कुठेतरी हा डाव आहे. आणि ह्या संपूर्ण डावाला कुठे ना कुठे मागच्या 10-15 वर्षापासून याला कुठेतरी खतपाणी मिळण्याचं काम झालं आहे. आणि 10-15 वर्ष ही कोणाची आहेत? अर्थात भाजपची आहेत. आणि भाजपच्या सत्तेमध्येच हा असा कुठेतरी कुटील डाव आखला जातो की मराठी माणसाला भाईंदरमध्येच, म्हणजे त्याच्याच शहरामध्ये, त्याच्याच महाराष्ट्रामध्ये नॉनव्हेज खाण्यापासून मनाई, तो नॉनव्हेज खातो म्हणून त्याला एखादा फ्लॅट नाकारला जातो. यापेक्षा आणखी वाईट काय घडू शकत नाही. मात्र युवक काँग्रेस पूर्णपणे संपूर्ण ताकदीने इशारा देतोय की जर तुम्हाला कुठेही भाईंदर वेस्ट असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जिथे कुठे मराठी माणसाला फ्लॅट नाकारला जाईल किंवा कुठेही त्याच्यावरती अत्याचार केला जाईल तिथे युवक काँग्रेसशी त्यांनी संपर्क साधावा. युवक काँग्रेस संपूर्ण ताकदीने त्याच्यासोबत उभी आहे. नमस्कार, मी आज भाईंदर वेस्ट या ठिकाणी महेश्वरी भवन परिसरामध्ये आहे. आपण पाठीमागे बघू शकता स्कायलाईन करून हा प्रोजेक्ट, या प्रोजेक्टमध्ये आम्ही आणि माझे काही सहकारी आम्ही या प्रोजेक्टमध्ये काही माहिती घेण्यासाठी, फ्लॅटच्या खरेदीसाठी माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो असता तर एक तिथे धक्कादायक अशी बाब कळाली की या ठिकाणी फक्त आणि फक्त जैन आणि ब्राह्मण लोकांनाच फ्लॅट दिले जातात. म्हणजे महाराष्ट्रात राहून इथे भारतीय संविधानामध्ये सेक्शन 14 कलम 14मध्ये सर्वांना समानतेचा अधिकार दिलेला असताना देखील मीरा भाईंदर शहरामध्ये जातीच्या आधारावरती, लिंगाच्या आधारावरती, वर्णांच्या आधारावरती फ्लॅट दिले जातात. ही अत्यंत धक्कादायक परिस्थिती मीरा भाईंदर शहरामध्ये आहे. या स्कायलाईन प्रोजेक्टमध्ये तिथले काही त्यांचे प्रतिनिधी असतील, त्यांनी आम्हाला असं स्पष्ट सांगितलं आहे की तुम्ही जर मराठी असताल, तुम्ही जर नॉनव्हेज खात असताल, तुमची जर जात जैन किंवा ब्राह्मण नसेल तर तुम्हाला तो फ्लॅट दिला जाऊ शकणार नाही. म्हणजे सरळ कुठेतरी इथं जातीय व्यवस्था, धर्मव्यवस्था व भाषावाद करण्याचा इथले स्थानिक आमदार असतील किंवा इथले स्थानिक प्रशासन असेल, हे कुठेतरी याला जबाबदार आहेत. तर माझी अशी एक प्रशासनाला मागणी राहील की हा जो कोण बिल्डर असेल, जो प्रोजेक्टवाला असेल, त्यांच्यावरती या सगळ्या कलमाच्या अंतर्गत जे हाऊसिंग ॲक्ट असतील, संविधानाचे जे कलम 14चं नियमांचं उल्लंघन असेल,
भाषेवरती जातीवरती आधारात जर तुम्ही फ्लॅट देत असतील तर हे कायद्याचं संविधानाचं उल्लंघन आहे. तर अशा बिल्डरवरती तात्काळ कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे व असे प्रोजेक्ट हे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजे. एक्चुअली ये पूरा वेस्ट में देखेंगे ना तो 80% जो है गुजराती मारवाड़ी क्राउड है वेस्ट में इंडिया म्हणजे ते पहिले कन्फर्म वगैरे तो आपण छाटतो सर्वच आहे ॲक्च्युली. अपना कैसा मतलब ईस्ट में प्रोजेक्ट चालू है ना स्काई एवेन्यू करके उधर पे अलाउड है सिर्फ मुस्लिम लोग अपनी खाली भाईंदर वेस्ट में अलाउड नहीं है. यहाँ से आला ये लोकेशन थोड़ा वैसा बनाया है यही वैसा और क्राउड लोकेलिटी वैसी है तो वो हिसाब से कन्वर्ट हो जाता है. वही मंदिर में मतलब जैन में मंदिर आपने थोड़ा बोला वहाँ ऊपर पे देखा ना गणेश वो डाउट आया मेरे को. थोड़ा लगा कि हाँ मिक्स क्राउड रहेगा. ऊपर मंदिर है गणेश मंदिर और शिव मंदिर हाँ वो है हिंदू टेंपल भी दे तो फिर उसमें आप कर लो ना अगर आप बोलते हो सकता है तो कुछ. अभी फ्लैट इतना अच्छा बना है इसका हाइट कम है क्या? इसका 10.5 नहीं अभी हिंदू कम्युनिटी के भी नॉनवेज खाने वाले तो रहते ही हैं वैसे. है लेकिन इसके लिए मैं कुछ भी कर पाऊंगा नहीं कैसा अभी बहुत पूरे इंडिया में हिंदू है तो सब अंडा चिकन इधर तो कर दो महाराष्ट्र में तो कर दो यार. गुजरात में नहीं आ रहा फ्लैट लेना. गुजरात में चलेगा नहीं या इधर नगर में अगर कोई प्रोजेक्ट आएगा तो वहाँ पे सब कुछ है. अगर अच्छा अभी यहाँ पे भी अगर अभी एक चीज क्या तो बता दो अभी जैसे मतलब आप लोगों ने एरिया डिवाइड कर दिया. अभी सब जगह देखो एक बटा हुआ है हर एक जगह पे अभी वो हिसाब से ये लोकेशन वाइज अरे आप लोग भी मतलब दोगे नहीं तो बढ़ ही जाएगा ना. अभी आप नहीं, मंदिर एक ऐसा बना कि वेजिटेरियन लोग तो आप प्रॉब्लम दोगे. क्या है कि मराठी आदमी भी हिंदू है ना प्रॉब्लम हो गया. नहीं हिंदू तो है अगर लेकिन तो जो बड्डे वाला विषय है ना यहाँ पे ना कैथलिक्स को भी नहीं हाँ कैथलिक ऐसा करो तो कैसे चलेगा? लेकिन मराठी कैसा उन लोगों को देना चाहिए ना यार. एटलीस्ट महाराष्ट्र में लोगों ये को है, देना ऐसा नहीं चाहिए. है, महाराष्ट्रियंस को भी दिया है लेकिन महाराष्ट्रियंस में जो ब्राह्मण वगैरह होते हैं उन्हें दिया है. ब्राह्मण ने अपने को इतना तकलीफ दिया अभी तुम ब्राह्मण को इस दिल से कर रहे हो. ये जेन्युइनली ऐसा नहीं है कि कोई हिंदूज को दिया है इसके लिए हिंदू टेंपल हाँ लेकिन अगर हम लोग भी हिंदू ही है ना मराठी आदमी भी हिंदू ही है महाराष्ट्र भी है उसकी जगह पे मारवाड़ी और मैं नॉनवेज खाता हूँ. हाँ, तो फिर फिर तो होना चाहिए वैसे. कैसे चलेगा. मतलब वो एक्चुअली उसका हाइट देख के मुझे अच्छा लगा था. वो फ्लैट जो आपने दिखाया ना वो अच्छा वो उसका हाइट देख के क्या actually है मुझे अच्छा लगा. एक्चुअली मेरा दहीसर में 1 BHK ऑलरेडी हाँ. सेशन किया वो बीच के मैं यहाँ पे लेने का सोच रहा हूँ तो कोर्ट क्या निकलता है क्या वो सब मुझे तो कैलकुलेशन. वहाँ का जो 2 BHK है ना वो अपना 2 हजार तक रहता है. अच्छा वो जो अभी दिखाया ना ये टी विंग और बी विंग जो है हमारा प्रीमियम टावर है. ओके सी और डी जो है 11,500 का रेट है उधर पे हम लोग 13,000 का लगा रहे हैं. ओके तो रेट ये ऐसा यहाँ पे अभी फिलहाल तो भी कैसा स्टेट रेट का मतलब यहाँ पे ना सिनेमा पे रेट लगता है वेस्ट में. मतलब पैकेज में या कैसा मैंने है हमको पैकेज ही बताया. तो अभी 2 BHK का तो भी पैकेज बेसिकली बोल दो ना 3 करोड़ दो 2 करोड़. जो भी लेकिन उसमें कंडीशंस वही है खाली उसमें क्या कर सकते हैं आप बताओ ना. मतलब एक वेजिटेरियन है हाँ. वही हो अभी गया. अगर हम लोग बाय चांस बोलते हैं आप लोग नहीं खाते ठीक है एग्जाम्पल तो लिया तो वैसा कुछ हो सकता वैसा है. कुछ अभी लेने से नहीं कर सकते सर क्योंकि फिर आगे चल के ना सोसाइटीज में आपको ही प्रॉब्लम हो जाएगी. वैसे मैं अभी कैसा होगा रजिस्टर कितने फ्लैट है यहाँ फिर भी आप लोग 600 फ्लैट अभी जो बन रहे हैं एक वीक पकड़ के सब अलग जगह बना दिए ना. हाँ क्लाइंट आता है अगर उसको पूरी हम पूछ सकते हैं कि आप वेज खाते हो नॉन नहीं मैं तो पूछा नहीं होता आपको लेकिन तो भी लेकिन लेकिन कोई आपने क्वेश्चन पूछा तो क्यों जरूरी है? मंदिर में वैसे हमको डाउट आया है इसके लिए किसी मैनेजमेंट वाले से किसी से बात करके ऐसा कुछ हो सकता है. क्लियर इंस्ट्रक्शन है कि नहीं किसी से बात करके इतना अच्छा प्रीमियम बना रहे हो उनको आगे नहीं. घर में ही खाएंगे बाहर थोड़ी बनाने वाले हैं. नहीं इसका कुछ नहीं हो सकता. ऐसा दिक्कत हो रहा है ना महाराष्ट्र में जन्मे हुए हमारे खानदान और पीढ़ी मतलब जब देश बोलते ना जब पैदाइश हुई आदमी की धरती पे तो महाराष्ट्र लोग इधर रहने पहले सब किसी से बात करेगा बात करने आपसे तो बात करके भी आपके हाथ में है तो आपसे बात करके बात किसी और से बात करेंगे. नहीं करेंगे नारी करेंगे. अच्छा. में कैसा किसका इंस्ट्रक्शन है बालाजी ने दूसरा को जॉइंट वेंचर मतलब डेवलपर कौन है डेवलपर यही जैनी या बालाजी कंस्ट्रक्शन मतलब अभी पूरा ऐसा होता था मराठी में लोकशाही के बारे में ऐसे कहते हैं लोकांनी लोकांसाठी
चांगलं चांगलं राज्य म्हणजे लोकशाही. अभी यहाँ पे सबके जय गणपती मजा प्लान होती है वेस्ट में ये अपने ईस्ट में भी स्काई एवेन्यू करके स्काई हाइट है ये एक्चुअली क्या नया बन रहा है ना, यहाँ से रास्ते से लेके हर चीज की पूरी प्लान लग रही है. इसके लिए आपको यहाँ पे पूछे लेते हैं.